नमस्कार मित्रांनो, तू ही रे माझा मित्र या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता ईश्वरीच्या घरी मिठाई बनवण्याची अगदी दणक्यात सुरुवात झालेली असते. ईश्वरी ही तीळ भाजायला घेत असते, तर त्याच वेळेला बारीक गूळ चिरून आणलेला पाक तयार करण्यासाठी तिथे आता सुप्रिया सज्ज असतं आणि दूध हे आटवण्याचं काम आता नमूकडे दिलं जातं आणि नमू देखील अगदी मस्तपणे ते सगळं काम करत असते. त्यावेळेला आता हे सगळ्यावर लक्ष हा लावण्याचा माणूस ठेवत असतो आणि कसं काय करतात याच्याकडे त्याचं पूर्ण लक्ष असतं. मग नंतर ईश्वरी म्हणते की आई, हे सगळं करायला किती मजा येते ना, आणि खरंच आज बाबा पण असते तर किती मदत झाली असती. त्यावेळेला मग आता सुप्रिया म्हणते की हो, तुझ्यामुळेच ते आज इथे नाही आहेत. ईश्वरी म्हणते की आई अगं काय बोलतेस. ती म्हणते की मग तू सांगितलं असतंस तर बाबा इथे असते, अगं किती मदत झाली असती त्यांची. मग नम्रता म्हणते की हो ना अगं आई, आज ना मला तर इथे ना आपण इंदोरला असल्यासारखंच वाटतंय, आपण इंदोरला कसे असायचो तसंच वाटतंय. त्यावेळेला मग आता लगेच ईश्वरी म्हणते की हो ना, आपण किती दिवस झाले इंदोरला गेलेच नाही आहे, मिठाईच्या दुकानाची भरपूर आठवण येते. असं म्हणून ते सगळेजणे आपलं काम करत असतात. सुप्रिया म्हणते की हो, बरेच दिवस झाले दुकान आपण बघितलं पण नाही आहे, आणि असं म्हणून त्यांच्या गमती जिमती सुरू असतात. त्या गप्पा-टप्पा मारत अगदी सगळं काम व्यवस्थितपणे पार पाडत असतात. नंतर मग आता तो माणूस हा सारखा तिकडे लक्ष ठेवून असतो, मुद्दामच फोनवर बोलण्याचं नाटक करत असतो. सुप्रिया म्हणते की इशू, पाक तयार करून झालाय हा, चला लवकर लवकर आटपा, तीळ दे बघू मला. असं म्हणून ती आता तीळ मागते आणि नंतर ईश्वरी ही तिला भाजलेले तीळ देते आणि ती त्या पाकामध्ये आता घालायला लागते. त्याचबरोबर आता ईश्वरी म्हणायला लागते की आई, हे बघ, हे माझे आता तीळ भाजून झालेलेच आहेत. मग आपण एक काम करूया, आपण हे तीळ व्यवस्थित झाले की मग पेढे वळायला घेऊया. त्यावर आता लगेच सुप्रिया म्हणते की हो हो चालेल. आणि सुप्रियाला बघतच आता जयू आत्या म्हणायला लागते की इशू, अगं ही नमू बघ ना, अगदी पिवळ्या ड्रेसमध्ये गुळाची ढेपच दिसते ना. असं म्हणून सगळेजणे आता हसायला लागतात. नमू म्हणते की काय गं आत्या अशी करतेस तू. त्यावेळेला आता ईश्वरी म्हणते की अगं ताई, दाण्याचं कूट आणि वेलची पावडर जरा दे मला. तेव्हा ती पटकन आणून देते. नंतर ईश्वरी म्हणते की चला, आता हे तर काम आपलं सगळी व्यवस्थित सेट झालेलं आहे. खरंच अगदी आनंदाने आपण हे सगळं करत आहोत ना, किती एन्जॉय करतो आहे आपण हे सगळं. असं म्हणून ते पटापट ते त्यांचं काम आवरत असतात. त्यानंतर मग आता नमू म्हणते की चला, आता आपण पेढे वळण्याची वेळ झालेली आहे. तीळ असतं ते पाकामध्ये झाकून झालेले असतात आणि आत्या आणि बाकीचे सगळे आता पेढे वळण्यासाठी बसत असतात. पेढे वळत असताना आता आत्या आणि नमू एकमेकींकडे बघत हसत असतात, कारण आत्या सारखी तिची छेड काढत असते. आणि ईश्वरी आता पेढा वळत असताना आईच्या तोंडात देते की टेस्ट बघ. तेव्हा ती म्हणते की अगं इशू, मला काय देतेस, पहिले गणूबाप्पा आणि नंतर मी. असं म्हणून आता पहिले गणूबाप्पाला प्रसाद देऊया. तेव्हा ईश्वरी डोक्याला हात लावते आणि म्हणते की हो, मी विसरलेच. तेव्हा मग ती आता ठेवायला जाते आणि नंतर म्हणते की चला चला, लवकर लवकर केलं पाहिजे. त्यावेळेला आता ईश्वरीला आठवतं, ते म्हणजे त्याचं वाक्य, अर्णवचं वाक्य, की अर्णवने सांगितलेलं असतं की तुला मी बेस्ट लूजरचा अवॉर्ड देणार आहे. ईश्वरी म्हणते की मला बेस्ट लूजरचा अवॉर्ड देत होतास का. आता बघा, मी ही ऑर्डर कशी वेळेत पूर्ण करते आणि बेस्ट विनरचा स्टॅग बनवते. असं म्हणून आता ती आनंदाने अगदी त्या गोष्टी आठवत असते आणि अर्णवने तिला जी काही ट्रॉफी दिलेली असते ती ट्रॉफी ती आठवतच ती काम करते आणि तिच्या लक्षात आलेलं असतं की काही झालं तरीही मला बेस्ट लूजरची ट्रॉफी मिळवायचीच नाही आहे, मी बेस्ट विनरचीच ट्रॉफी मिळवणार आहे. असं म्हणून तिचं तिथेच लक्ष असतं. सुप्रिया म्हणते की चला गं मुलींनो, पटापटा हात चालवा, लवकर लवकर चालवा, आपल्याला आता तिळाच्या वड्या पण बनवायच्यात. असं म्हणून ती लवकरात लवकर काम करण्याचा प्रयत्न करत असते आणि ईश्वरीला अर्णवची आठवण येत असते की मी त्या भडकूच्यांकडून अवॉर्ड घेणार म्हणजे घेणार. आता आता पेढे वळून झालेले असतात. नंतर ईश्वरी ही ताटामध्ये मोठ्याच परातीमध्ये ते सगळं पाकातलं मिश्रण काढते आणि मग वड्या पाडायला सुरुवात करतात. तेव्हा ईश्वरी म्हणते की आई, अगदी वड्या व्यवस्थित पाडून झालेल्या आहेत हा. मग सुप्रिया तिला म्हणते की तीळ कोणी भाजलेत. ईश्वरी म्हणते की मी. नंतर नमू म्हणायला लागते की दाण्याचं कूट आणि वेलची पावडर कोणी केलेली. तर ती म्हणते की मीच. आणि नंतर आत्या म्हणायला लागते की हो हो, अगदी सुरेख झाल्यात बघ. आणि तीळ कोणी आणले होते असं आत्या म्हणते. तेव्हा मुली म्हणतात की आत्याने. आणि सुप्रिया म्हणायला लागते की सगळ्यात कठीण काम, गूळ बारीक चिरण्याचं काम कोणी केलं आहे, आत्याने. असं म्हणून सगळे हसतात आणि आपापल्या कामाचं अगदी व्यवस्थितपणे क्रेडिट घेत असतात. नंतर आता लावण्याचा माणूस तिला भेटण्यासाठी येतो.
तेव्हा लावण्य म्हणते की सगळं सेट झालेलं आहे, तू अगदी व्यवस्थित लक्ष ठेवलेस ना तिकडे? तेव्हा तो म्हणतो की हो मॅडम. मग लावण्य म्हणते की रात्रीचा जो काही प्लॅन आहे तो ऑलरेडी सेट झालेला आहे ना? तो म्हणतो हो यस मॅडम, कसलाही प्रॉब्लेम नाही आहे. तेव्हा ती म्हणते की हो, तुला मी जे काही सांगितलं आहे ते अगदी व्यवस्थित करायचं आहे. प्लॅनमध्ये कुठल्याही प्रकारचा बदल होता कामा नये. लवकरात लवकर हा प्लॅन वर्क झाला पाहिजे, नाहीतर काय होईल तुला माहिती आहे ना? तेव्हा तो म्हणतो की हो मॅडम, मला माहिती आहे. मग ती म्हणते की कसलीही चूक होता कामा नये, हा प्लॅन हा वर्क झाला पाहिजे आणि काम झाल्यानंतर मला फोन करायचा, कळवायचं, कळलं? असं ती बोलते. तेव्हा तो म्हणतो की ठीक आहे, चालेल मॅडम. आणि नंतर तो निघून गेल्यानंतर लावण्य विचार करते की आता बघते मी, ही ईश्वरी खूप मोठ्या माझामध्ये ऑर्डर घेत होती ना, आता ईश्वरी ती ऑर्डर कशी पूर्ण करते आणि कशी पोचवती आहे वेळेच्या आत, तेच मी पण बघते. असं म्हणून आता लावण्या स्वतःच खुश होत असते. आता ऑलमोस्ट सगळी मिठाई म्हणजेच जे तिळ असतात, तिळाच्या वड्या शिवाय पेढे भरून झालेले असतात आणि बॉक्सेस देखील भरून झालेले असतात. आता ईश्वरी अगदी पॅक करून बॉक्सेस ठेवत असते आणि मोठ्या मोठ्या बॉक्समध्ये ते ठेवून देत असते. तेव्हा आत्या म्हणते की हे बघ, आपण आता ईश्वरी लक्षात आहे ना, ते गजाग आणि पेढ्यांचे बॉक्सेस हे वेगवेगळे ठेवलेत? तेव्हा ती म्हणते की हो, परंतु आत्या अगं, आपण याच्यात जिलेबी पण भरली असती ना, काय प्रॉब्लेम आहे? तेव्हा आत्या म्हणते की नाही गं बाळा, अगं जिलेबी ह्याच्यामध्ये भरून कसं चालेल? जिलेबी तर आपण उद्या सकाळी ऑर्डरच्या वेळेच्या आधी बनवणार आहोत ना, आणि जर आत्तापासूनच या बॉक्सेसमध्ये आपण जिलेबी भरून ठेवले तर त्याचा पाक हा इतर मिठाईला नाही का लागणार? तेव्हा ईश्वरी म्हणते की हो आत्या, अगदी बरोबर बोलतेस तू. तुझ्या बिझनेसचा हा अनुभव हा इथेही कामी पडतो ना गं? तेव्हा ते म्हणते की हो, माझ्या बिझनेसचंही आहे, शिवाय दादाला मी इतकी वर्ष बघत आली आहे ना मिठाई बनवताना, दादा कसं काय मॅनेज करतो हे मला सगळं काही माहिती आहे, त्यामुळे मला कळतं सगळं, आत्तापर्यंत सगळं बघितलं आहे मी. तेव्हा लगेच आत्या म्हणते की झाले बाई एकदाचे बॉक्सेस पॅक, मग उद्या आता जिलेबीचं बघायचं आहे आपल्याला. त्यावर आता आत्या म्हणायला लागते की ईश्वरी, आपण एक काम करूया का? अगं, आपण हे मिठाईचे जे बॉक्सेस आहेत ना, ते आतमध्ये न ठेवता इथेच राहू दे. ईश्वरी म्हणते की ठेवून देऊया का आतमध्ये? परंतु ती म्हणते की अगं, आधी जेवूया, मला खूप भूक लागली. मग ईश्वरी म्हणते की हो हो आत्या, चालेल, आधी आपण जेवून घेऊया आणि त्यानंतर मग आपले मिठाईचे जे बॉक्सेस आहेत ना, त्या आतमध्ये घेऊया. तसेही आपलेच घर आहे, कोण येणार आहे इथे मिठाईचे बॉक्स घ्यायला? तेव्हा आत्या हसत हसत दोघीजणी आतमध्ये निघून जातात आणि जो लावण्याचा माणूस असतो तो त्यांच्यावर अगदी लक्ष ठेवून असतो. जसं ईश्वरी आणि आत्या आतमध्ये जातात तसं तोही आता त्याचं पेट्रोलचं कॅन घेऊन वरती यायला लागतो. सुप्रिया म्हणते की चला गं मुलींनो, पटापट घेऊया. त्यावर आता आत्या म्हणायला लागते की हो, खूप भूक लागली आहे. आणि आत्या आता नमूला म्हणते की जेवून झालं ना की झोपण्याच्या आधी मला जरा पाठीवर पाय दे गं, अगदी कंबर भरून आली आहे, पाठ आणि कंबर. तेव्हा ती म्हणते की हो आत्या, चालेल. मग त्या जेवणाला घेतात आणि सुप्रिया म्हणते की हे बघ, हा भात आणलाय, इशू चला वाढायला घेऊया. तेवढ्यातच आता नमूला आणि आत्याला दोघींना पेट्रोलचा वास येत असतो. आत्या म्हणते की अगं, कुठून तरी पेट्रोलचा वास येतोय, असं नाही वाटत आहे का? तेव्हा नमू म्हणते की हो, खरं मला पण येतोच आहे पेट्रोलचा वास. त्यावर आता सुप्रिया आणि ईश्वरी पण बघायला लागतात की नेमकं सगळं काय चालू आहे. तोपर्यंत लावण्याच्या त्या गुंडाने सगळे मिठाईचे बॉक्सेस असतात त्याच्यावरती पेट्रोल टाकून ठेवलेलं असतं आणि नुकताच भरलेला एक मोठा बॉक्स असतो त्याच्यावर पण सगळा तो उघडून त्याच्यावर पेट्रोल टाकलेलं असतं. सुप्रिया म्हणते की हो, म्हणजे हा पेट्रोल किंवा डिझेल रॉकेलसारखा वास येतोय, मला जरा वेगळंच वाटतंय. तेव्हा आता ती म्हणते की घरात तर आपलं सिलेंडर वगैरे सगळं व्यवस्थित आहे, मग घरात तर वास येत नाही आहे, मग हा नक्की वास येतोय तरी कुठून? सुप्रिया म्हणते की काय गं, गॅस वगैरे चालू ठेवला आहेस का? ईश्वरी म्हणते की नाही अगं, गॅस वगैरे मी अजिबात चालू ठेवलं नाही आहे, मला वाटतंय कदाचित ना आई, हा वास आहे ना, हा बाहेरून येतोय. मग त्यानंतर सुप्रिया म्हणायला लागते की मला असं वाटतंय की कदाचित हो गं, बाहेरूनच वास येत आहे हा. म्हणून आता ती बाहेर बघण्याचा प्रयत्न करत असते. ईश्वरी म्हणते की थांब, मी जाऊन बघते, तुम्ही तोपर्यंत जेवणाला सुरुवात करा. असं म्हणून ईश्वरी आता येतच असते. तेवढ्यातच आता जो माणूस असतो तो पेट्रोल सगळीकडे टाकण्याचा प्रयत्न करत असतो आणि ते पेट्रोल टाकत असताना तो आता घाबरलेला असतो, कारण ईश्वरी ही बाहेर येण्याचा आवाज त्याला यायला लागलेला असतो. म्हणूनच तो म्हणतो की कोणीतरी आलं आणि म्हणून पटकन तो धावत धावत आता बाहेर यायला लागतो आणि तो येत असताना आता घाबरतो, कारण ईश्वरी येते हे त्याला दिसत असतं. त्याचबरोबर तो आता पटापट बाहेर पळणार आणि नमू आणि आत्या दोघीजणी म्हणतात की हो गं, बाहेरूनच येतोय. तेव्हा नमू म्हणायला लागते की आत्या थांब, मी पण जाते. आणि सगळ्याजणी म्हणतात की थांबा, आपण जाऊया. ईश्वरी म्हणते की नाही नाही, थांबा तुम्ही, मी बघते, तुम्ही जेवणं सुरुवात करा, नक्की बाहेर कुठे काहीतरी जाळत असतील तर. असं म्हणून ती आता ते घेण्यासाठी म्हणून चाललेली असते आणि आत्या म्हणते की हो गं, मला ही वाढ खूप भूक लागली आहे.
आणि त्याचबरोबर ईश्वरी आता पळत पळत बाहेर जाणार आणि तो माणूस असतो तो लायटर पेटवतो आणि पेट्रोल टाकलेले ते बॉक्सेस जाळण्याचा प्रयत्न करू लागतो. तेवढ्यातच आता ईश्वरी मी आलेच हा बघून काय आहे ते नक्की बघते असं म्हणून ती बाहेर पडायला लागते. तेवढ्यातच तो माणूस आहे तो पळून जायला लागतो आणि त्याच्या आवाजाने आता ईश्वरीच्या आवाजाने तो पळायला लागतो आणि ईश्वरी येऊन बघते तर तिथे सगळ्या बॉक्सेसवरती पेट्रोल टाकून ठेवलेलं असतं. ईश्वरी घाबरते आणि म्हणते की हे काय आहे, म्हणजे या सगळ्या बॉक्सेसवर असं पेट्रोल टाकलेलं आहे, नक्की हे काय आहे, कोणी केलं असेल. आता ईश्वरीच्या पायाखालची जमीन सादरते ती अगदी काळीनीळ पडते आणि जो मिठाईचा जो मोठा डब्बा असतो तो उघडाच असतो म्हणून ती ओपन करून बघते तर तिथे सगळ्या मिठाईला पेट्रोलचाच वास येत असतो. तेव्हा ती घाबरतच अगदी अवसान गळून गेल्यासारखी आत्या, नमू इकडे या, आई इकडे ये असं म्हणून सगळ्यांना आवाज द्यायला लागते. तेव्हा सगळ्या धावत पळत बाहेर येतात आणि म्हणतात की काय गं इशू, काय झालं, का घाबरतीयस तू. तेव्हा मग ती म्हणते की बघा ना हे काय झालं, या मिठाईला सगळा पेट्रोलचा वास येतोय, नक्की काय करायचं मला खरंच कळत नाही आहे, मला खरंच खूप टेन्शन आलं आहे असं म्हणून इशू आता रडत असते. त्याच वेळेला आता नम्रता आणि ईश्वरी दोघीजणीही एकमेकांकडे बघायला लागतात. आता काय करायचं. ईश्वरी म्हणते की काय माहिती कोणी हे सगळं केलं, या सगळ्या मिठाईच्या बॉक्सवर पेट्रोलचा वास येतोय. सुप्रिया घाबरते आणि म्हणते की बापरे हे सगळं कोणी केलं असेल, आणि ती आता तोंडालाच हात लावून घेते कारण इतकी सगळी मेहनत आणि ही मेहनत ही एका क्षणात वाया गेली याची तिला आता भीती वाटायला लागते. काय करू काय नाही हे सगळं तिला काहीच कळत नाही. ती म्हणते की काय करायचे ईश्वरी, आता काय करायचं काय आपण. सुप्रिया अगदी धायमोकून रडायला लागते. काय करूया मला तर काहीच कळत नाही आहे. सुप्रिया म्हणायला लागते की ईश्वरी अगं इतकी मेहनत केली होती का आपण, कालपासून राबतोय आपण, सगळं सामान आणलं, इतकी मिठाई बनवली आणि याच्यावर कोणी पेट्रोल टाकलं आहे, नक्की काय घडलं असेल. आता तिघीच्या तिघी रडायला लागतात. काय करायचं काहीच कळत नाही. तितक्यात ईश्वरीचं लक्ष हे समोर असलेल्या CCTVकडे जातं. ती म्हणते की आई, आत्या, CCTV कॅमेरा, या कॅमेरामधून आपल्याला नक्की समजेल की हे सगळं कोणी केले. राकेशजींना मी फोन लावते असं म्हणून ती आतमध्ये बेडरूमकडे वळते आणि सुप्रिया ही अगदी थकलेली असते. जयू तिला कशीबशी सावरत सावरत आतमध्ये घेऊन जाते. तरी ते वल्लरी ही लावण्याला म्हणत असते की काय गं, तू जो हा प्लॅन सेट केला आहे तो अगदी व्यवस्थित होईल ना, म्हणजे तुझा माणूस हे सगळं काम व्यवस्थित करेल ना. तेव्हा लावण्य म्हणते की हो मामी, मी जे काही काम घेते हातामध्ये ते सक्सीडच करते आहे. मार्क माय वर्ड्स, किती काही झालं तरीही ईश्वरी ते बॉक्सेसपर्यंत पोचणार नाही, म्हणजे ईश्वरी ते बॉक्सेस हे अर्णवपर्यंत आणून पोचू देणार नाही. हे सगळी जबाबदारी माझी आहे आणि हे सगळं काम अगदी मी व्यवस्थित करणार आहे. त्या ईश्वरीला खूप माज होता ना की ती तिचं काम वेळेत पूर्ण करेल आणि माझी दिलेली गोष्ट ती नाकारेल. अजिबात हे शक्य होणार नाही. किती काही झालं तरीही त्या ईश्वरीला हे सगळं काम मिळणारच नाही. लावण्य म्हणते की वा, खरंच खूप छान काम झालं, परंतु तुझा तो माणूस, त्याचा फोन आला आहे का. तितक्यातच लावण्य म्हणते की आलाय, त्याचाच फोन आलाय. आणि मग ती म्हणते की झालं आहे ना काम व्यवस्थित. तेव्हा तो म्हणतो की हो मॅम, काम तर झालं आहे, परंतु पेट्रोल टाकलं आहे मी सगळ्या बॉक्सेसवर, पण ते बॉक्स मला पेटवायला जमले नाहीत. तेव्हा ती म्हणते की वॉट, अर्धवट काम करून काय करायचं होतं तुला, जे काम सांगितलेलं ते पूर्ण करायचं होतंस ना. तेव्हा तो म्हणतो की अहो मॅडम, मी पेट्रोल टाकलं, जाळायला जाणार तेवढ्यातच ती मुलगी ही बाहेर आली आणि म्हणून मला पळून जावं लागलं. तेव्हा मग तो म्हणतो की तुम्ही कशाला घाबरताय, सगळ्या बॉक्सेसवरती मी पेट्रोल टाकून ठेवलं आहे आणि त्या मिठाईला आता वास येणार, मग तसली पेट्रोलची वास आलेली मिठाई कोण खाणार आहे. असं म्हटल्यावर आता लावण्याच्या डोक्यात प्रकाश पडतो. तो म्हणतो की काळजी करू नका, आपलं तसं काम पूर्णच झालेलं आहे. तेव्हा मग हे ऐकल्यावरती तिच्या जीवात जीव येतो आणि ती म्हणते की येस ठीक आहे, चालेल, तू तुझं काम अगदी व्यवस्थित केलं आहेस ना, आता तुझे जे काही उरलेले पैसे आहेत ना ते पण मी तुला पाठवते. असं म्हणून आता ती त्याला खुश करते आणि लावण्या इथे बोलत असताना वल्लरी विचार करते की नेमकं काय झालं आहे. तेव्हा वल्लरी म्हणते की काय गं, तू कशाला भडकत होतीस त्याच्यावर, काम झालं आहे की नाही झालं आहे नक्की. तेव्हा लावण्य म्हणते की हो मामी, ऑलमोस्ट काम डन झालेलं आहे. त्या मिठाईच्या बॉक्सेसवर त्याने सगळं पेट्रोल टाकलं आहे, आता त्या मिठाईच्या बॉक्सला पूर्ण पेट्रोलचा वास येत असणार, मग ती पेट्रोलची मिठाई कोणच खाणार नाही आहे आणि तिचं काम होऊनही ते अपूर्ण राहिल्यासारखंच झालं आहे. म्हणजे याचा अर्थ आता ईश्वरी देसाई ती ऑर्डर पूर्ण करूच शकणार नाही आणि ते हे सगळं ऐकल्यावर तर अर्णव हा भरपूर चिडेल आणि तिच्यावर चिडल्यानंतर तिच्याकडून तो काम काढूनच घेईल. तेव्हा लावण्याला ती म्हणते की हो, शिवाय अर्णवकडून ती आता कोणत्याही प्रकारचं काम मिळवू शकणार नाही, कारण इतकी मोठी जी ऑर्डर होती त्याची तिने वाट लावली. आता अर्णव हा तिला कोणतंही काम देणार नाही असं ती म्हणायला लागते.
त्याबरोबर आता लगेच लावण्य म्हणायला लागते की येस मामी, आता मला खरंच खूप आनंद झाला आहे. ती ईश्वरी देसाईच्या चॅप्टर आता कायमचा क्लोज होण्याची वेळ आलेली आहे. मार्क माय वर्ड्स असं म्हणून ती खूप खुश होते आणि लावण्य म्हणते की आता बघायचं आहे मला ती ईश्वरी देसाई नक्की काय करते ते. तेव्हा आता लावण्य आणि वल्लरी दोघीजणी दॅट इज दॅट असं म्हणून हसत असतात. आणि आता ईश्वरी ही मोबाईल घेऊन राकेशला फोन लावण्याचा प्रयत्न करत असते. राकेश आता स्वतःच्या रूममध्ये असतो. ईश्वरीचा फोन आल्यामुळे त्याला आनंद होतो. आजूबाजूला बघतो तर तिथे अंजली नाही. मग तो फोन उचलतो. ईश्वरीला म्हणतो की बोला ईश्वरीजी, काय झालं आहे? ईश्वरी म्हणते की राकेशजी, एक इथे मोठा प्रॉब्लेम झाला आहे. तो म्हणतो की काय झालं ईश्वरीजी, तुम्ही घाबरल्यासारख्या वाटताय. तेव्हा ती म्हणते की एक काम करा ना, तुम्ही इथे बाहेर CCTV कॅमेरा लावला आहे ना, जरा प्लीज बघा ना की इथे आता कोण आलं होतं आपल्या घराच्या बाहेर. तेव्हा तो म्हणतो की चालू ठेवा फोन, मी बघतो. आणि मग तो फोनमध्ये बघायला लागतो. तेव्हा एक गुंड असतो जो सगळीकडे त्या मिठाईच्या बॉक्सेसवर पेट्रोल टाकतोय. ईश्वरी म्हणते की हॅलो हॅलो राकेशजी, बघितलंत का तुम्ही? तेव्हा आता तो म्हणायला लागतो की हो ईश्वरीजी, मी बघितलं, परंतु काय प्रॉब्लेम झाला आहे ना माहीत नाही. त्या CCTV फुटेजमध्ये ना काही दिसतच नाही आहे. काय प्रॉब्लेम झाला आहे काहीच कळत नाही. मी लावलं तर होतं व्यवस्थित, आता काय झालं आहे काहीच कळत नाही. तेव्हा ईश्वरी म्हणते की असं कसं, तुम्ही पुन्हा एकदा चेक करा ना. तेव्हा तो म्हणतो की हो खरंच नाही होते, काही माहिती नाही आहे, ते फुटेजच दिसत नाही आहे. त्याबरोबर आता आत्या फोन घेते आणि म्हणते की हॅलो, खूप मोठा प्रॉब्लेम झाला इथे राकेशजी, प्लीज हो कोणीतरी मिठाईच्या बॉक्सवर पूर्ण पेट्रोल टाकलं आहे. आता ते सगळं करावं लागणार आहे. पुन्हा नवीन माल आणायचा आहे, सामान आणायचं आहे, सगळं करायचं आहे आणि उद्या ऑर्डर पोचवायची आहे. तुम्ही प्लीज इथे येता का मदत करायला? माल वगैरे आणायला मदत झाली असती तुमची. तेव्हा तो म्हणतो की आत्या, मला खरंच मदत करायला आवडली असती, परंतु काय झालं आहे ना की मी नेमका पुण्याला आलो आहे, तुम्हाला सांगितलं ना ते केसच्या संदर्भामध्ये. आणि मनातच म्हणायला लागतो की मी काही हिच्या बापाचा नोकर आहे का, म्हणजे ही सांगेल आणि मी तिथे धावायला हमाल आहे का मी, असं ती मनातच विचार करत तो विचार करतो. आणि त्याचबरोबर ती म्हणते की बरं ठीक आहे, आता आम्हालाच बघावं लागेल, चला ठेवते मी फोन. तो आत्या काळजी घ्या हा, असं मुद्दाम म्हणायला लागतो. तेव्हा फोन ठेवल्यानंतर तिथे तो पुन्हा फुटेज बघायला लागतो आणि म्हणतो की नक्की कोण होतं हे, म्हणजे अशी व्यक्ती कोण असेल ज्याला ईश्वरीचं नुकसान बघायचं असेल आणि जर माझ्यापेक्षाही इतर दुसरी कोणती व्यक्ती असेल जी हे सगळं यांच्या घरामध्ये करत आहे. नंतर तो विचार करायला लागतो आणि त्याच्या लक्षात येतं की अच्छा, म्हणजे जर माझं म्हणणं चुकत नसेल तर हा सगळा प्रकार आहे ना, या सगळ्या प्रकारामध्ये मी स्वतःला नक्कीच फायदा करून घेऊ शकतो. माझ्या हाती लागलेला हा हुकुमाचा एक्का आहे आणि त्याचा वापर कसा आणि कुठे करायचा हे मला सगळं अगदी व्यवस्थित माहिती आहे. आणि तसंही या ऑर्डर जर तिने पूर्ण केली नाही तर मग अर्णव आणि ईश्वरीमध्ये वाद होतील आणि हे वाद झालेलं आहे याचा माझाच फायदा आहे, कारण अर्णव ईश्वरी जेवढे एकमेकांपासून लांब राहतील तेवढंच चांगलं आहे. असं म्हणून आता तो मनातल्या मनातच खूप खुश होत असतो. आणि त्यानंतर आता इथे ईश्वरी ही विचार करते की आता काय करायचं. राकेश मात्र मनातल्या मनात खुश असतो की बरंच झालं, ईश्वरीची ऑर्डर पूर्ण झाली नाही तर अर्णवाने तिच्यामध्ये भांडणं होऊन पुन्हा त्यांचं काहीतरी होऊ शकतं. आता ईश्वरी रडायला लागते, खूप रडत असते. ईश्वरी म्हणते की काय करायचं आहे आता, इतकं सगळं आपण केलं, इतकी मेहनत केली, परंतु तरीही इतकी ह्या गोष्टी घडल्या. तेव्हा मग आता सुप्रिया ही रडत असते आणि ईश्वरी पण रडत असते की हे सगळं कसं झालं, ह्याच्यामध्ये असं पेट्रोल कोणी टाकलं मिठाईमध्ये, असं म्हणून ती रडत असताना सुप्रिया म्हणते की इशू, अगं शांत हो बाळा, प्लीज, आपल्या हातात होतं ते आपण केलं ना, आपण मेहनत तर घेतली, बॉक्सेस पूर्ण करण्याची ऑर्डर घेतली, त्यावर मेहनतही घेतली, पण याच्यावर कोणीतरी पेट्रोल टाकलं, याच्यात आपली काय चूक आहे? आणि खरं तर आपण आपल्या बाजूने घेतली आहे ना पूर्ण मेहनत, सगळं केलं आहे, परंतु जे आपल्या हातात असतं तेच आपल्याला भेटतं गं. जर जे आपल्या हातात नाही ते आपल्याला नाही भेटत. मग लगेच आता नम्रता पण म्हणते की हो, आई बरोबर बोलते गं. इशू, आपण आपली मेहनत घेतली, आपण सगळं केलं, परंतु आईच्या म्हणण्याप्रमाणे जे आपल्या नशिबातच नाही आणि जे आपल्या हातात नाही ते तर नाही होऊ शकत ना. आपल्या हातात नव्हतं असं हे समजायचं आपण. असं म्हणून त्या दोघीजणीही आता ईश्वरीला धीर द्यायला लागतात आणि ईश्वरी खूप रडत असते. नंतर जयू आत्या म्हणते की माझं चुकलं खरं तर. इशू मला बोलत होती की आई, आत्या, आपण हे मिठाईचे बॉक्सेस आतमध्ये ठेवून देऊया आणि मग जेवण करूया, परंतु मी तिचं ऐकलं नाही. मला भूक लागली होती मेली आणि मी हे बॉक्सेस तिथेच ठेवले आणि जर बॉक्स आतमध्ये आणले असते तर हा प्रकारच घडला नसता. त्यावेळेला आता आत्या म्हणते की हे
खरंच माझ्यामुळे चुकलं. तेव्हा ईश्वरी म्हणते की आत्या असं नाही आहे गं. आणि तिला जयू पण तिला सुप्रिया पण सांगते की नाही नाही असं काहीच नाही आहे. तुम्ही प्लीज सगळ्यांनी शांत व्हा. आणि आता आपल्या हातात होतं ते सगळं आपण केलं आहे. आता बस झालं, याच्यावर रडण्यात काहीच अर्थ नाही आहे. मला वाटतं इशू तू एक काम कर, तू अर्णवला कळवून टाक की असं सगळं घडलं आहे. म्हणजे कसं आहे ना, त्याच्याकडे काही वेळ तर राहील ना हे सगळं करण्यासाठी. उद्या दुपारपर्यंत त्याला हवं आहे तर तो दुसरीकडे सोर्स बघेल ना कुठला तरी. आणि जर असंच आपण त्याला अंधारात ठेवलं तर ते चुकीचं आहे ना, म्हणून त्याला कळलं पाहिजे. तेव्हा ईश्वरीला अर्णवची वाक्य आठवतात की मेहनत हार्डवर्क करून तर कोणी पण ट्रॉफी मिळवतात, परंतु मिस इंदोर तुला काही न करता ट्रॉफी मिळणार आहे बेस्ट लुझरची. त्यामुळे ही बेस्ट लुझरची ट्रॉफी तुला काही न करता मिळते, ती घे. तेव्हा ईश्वरीला त्याचं ते वाक्य आठवतं. ईश्वरीने त्याला चॅलेंज दिलेलं असतं की नाही, काहीही झालं तरीही ही ट्रॉफी मी मिळवणारच आहे. बेस्ट विनरची ट्रॉफी मला मिळवायचीच आहे. आता ईश्वरी ही तिथून उठते. तेव्हा मग सुप्रिया म्हणते की काय गं, काय झालं? तेव्हा आता ईश्वरी म्हणायला लागते की नाही आई, मला हे असं करून चालणार नाही. हातपाय गाळून आपल्याला चालणार नाही. आपल्याला ही ट्रॉफी मिळवायचीच आहे. तेव्हा लगेच ईश्वरीला ती म्हणते की अगं आपण कसं करणार आहोत? ती म्हणते की नाही आई, आपल्याला ही मेहनत घ्यावीच लागेल. आणि तसंही आपल्याला ही ऑर्डर ही उद्या दुपारपर्यंत द्यायची आहे ना, 4 वाजेपर्यंत. तर मग आजची रात्र पूर्ण आपल्याकडे आहे. उद्याचा अर्धा दिवस आपल्याकडे आहे. आपण नक्कीच ही ऑर्डर पूर्ण करू शकतो. मला विश्वास आहे की आपण हे सगळं करू शकतो. आपण आत्ता हातपाय नाही गाळले तर सगळं नीट होईल. तेव्हा मग सुप्रिया म्हणते की अगं बाळा, कसं शक्य आहे हे? सगळं मिठाईचे सामान वगैरे सगळं काही आणायचं आहे आणि शून्यापासून सुरुवात करायची. कसं करणार आहोत? आत्या म्हणते ईश्वरी, अगं कसं जमेल बाळा आपल्याला? आपल्याला सामान वगैरे सगळं काही आणायचं आहे आणि आता आपण सामान आणणार तरी कुठून? आता रात्र झाली आहे, सगळी दुकानंही बंद झाली असतील. नक्की काय करायचं आहे? कुठून सामान आणायचं आहे? कसं समजणार आहे आपल्याला? तेव्हा मग आता ईश्वरी म्हणते की आत्या, काही ना काहीतरी जुगाड करावाच लागेल. असं हौसला हारून कसं चालेल आपल्याला? आणि बाबांकडून मी शिकलेली आहे, शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करायचा नाही. आपला हौसला आपण हरू द्यायचा नाही. नमू म्हणते की हो इशू, तुझं बरोबर आहे. अगोदर आपलं मन हारतं आणि त्यानंतर मग आपण हारतो. आपलं मन आपण हारून द्यायचं नाही आहे. नमू आता तिच्या बाजूने होते आणि म्हणते की ईश्वरी, मी आहे तुझ्या बाजूने. आता सगळ्याजणी मिठाई बनवायची म्हणून त्या बाजूने तयारी करायला सुरुवात करतात. पुढच्या भागात आपण पाहणार आहोत. आता अर्णव हा लावण्याला म्हणतो की मी तुला काही आर्टवर्क पाठवलं आहे बेस्ट विनरचं. त्या गोष्टीची तुला आता प्रिंटआउट काढून आणावी लागेल. तेव्हा ती म्हणते की बेस्ट विनरचं ते कोणासाठी, कोणाला द्यायची आहे ती ट्रॉफी? तेव्हा आता अर्णव लगेच तिला बोलून दाखवतो की मिस इंदोर, तिच्यासाठी मी हे सगळं बनवून घेतो आहे. आता तिच्यासाठी हे सगळं बनवून घेतो आहे म्हटल्यावर लावण्याचा चेहराच पडतो आणि काय बोलावं हे तिला काहीच कळत नाही. ती तिथे गप्प उभी असते आणि तिला मनातल्या मनात मात्र माहीत असतं की तू कितीही तयारी कर, परंतु ती ऑर्डर ही तुझ्यापर्यंत मी पोचूच देणार नाही आहे. नंतर आता आकाश ईश्वरीच्या घरी आलेला असतो आणि ईश्वरीला म्हणतो की काय ईश्वरी, सगळी तयारी झालेली आहे ना? आणि जी उद्याची ऑर्डर ही वेळेवर पोचायची आहे ती पोचेल ना वेळेवर? सगळं झालेलं आहे ना ऑलमोस्ट तुमचं? असं विचारल्यावर सगळ्यांचे चेहरे आता पडलेले असतात आणि ईश्वरी, आत्या, नमू सगळेजणं त्याच्याकडे बघतच राहतात. तेव्हा आकाश म्हणतो की काय झालं ईश्वरी, कसला विचार करतेस तू? ऑर्डर पूर्ण होईल ना उद्या वेळेत? असं विचारल्यावर आता काय बोलावं हे कोणाला काहीच कळत नाही. आकाशला मात्र टेन्शन यायला लागतं. आता आकाशला ईश्वरीने सांगितल्यावर नेमकं पुढे काय होईल, ऑर्डर कशी पूर्ण होणार, ईश्वरी हे सगळं कसं चॅलेंज एक्सेप्ट करणार, हे पाहणं रंजकतेचं ठरणार आहे. अशाच अपडेटसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.